कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अगं पण तिच्या लायकीपेक्षा जास्त देतोय असं वाटत नाही का तुला? जा आता निघ, उगा बोलत बसू नगस। आज संध्याकाळपर्यंत मास्तरीण या घरात परत आली पाहिजे आम्हाला। आज जर काही तू हे काम फत्ते केलंस, मास्तरीला घरला परत घेऊन आलीस, तर तू म्हणशील ते देऊ आम्ही। आम्हाला आता इथं मास्तरीण येणं जास्त गरजेचं आहे, एवढं ध्यानात ठेव। वय ताई, म्हणजे तू आता मला हे समजा करायला सांगतेस तर मी जाते। म्हणजे मी काही ह्या अपेक्षेनं जात नाही का तू मला काहीतरी देणार आहेस, असं नाही बरं का ताई। म्हणजे तू माझी लाडकी बहीण आहेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून मी हे समजा करते। म्हणजे तू आमच्यासाठी लय काय काय केलंस ग इतके दिवस, आणि तू आहेस म्हणून आम्ही आहोत। तर आता तुझी बारी संपली, आता माझी बारी हीच आहे का म्या तुझ्यासाठी काहीतरी करावं। मी काम फत्ते करूनच येते बघ। अगं मला भी वाटतंय की का तुझं लगीन मोठ्या मालकांसंगत व्हावं, तुझा संसार व्हावा। बस असं जरा चांगलं चांगलं बोलत राहा, वास्तू तथास्तू म्हणत्या। चल ये लवकर खाली, आम्ही देवी समोर जाऊन डोसकं टेकतो। देवीनं आता आम्हाला यश द्यावं, यश द्यावं। ताई, तू माझ्या लेकीचं लग्न मोडून मास्तर निशी अधिपतीचं लग्न लावून दिलंस ग, आणि आता या वयात स्वतःचा संसार थाटायला निघालीस वे तू। लाज कशी वाटत नाही ग तुला हे समज करताना? तुला काय वाटलं तू सांगितलं तसं म्या करणार वय? अरे हट, उलट तुझं लगीन होऊ नये म्हणून म्या प्रयत्न करणार। बघ तू आता मी काय काय करते ते। नाही तुझ्या लग्नाचा विस्फोट केला का नाही तर नाव नाही लावणार तुर्केश्वरी, ते काईचा तळतळाट हायो। बाबा प्लीज थांबा। अक्षरा, आता थांबलो ना तर संपेल सगळं। भुवनेश्वरीला याचा जाब विचारायला हवा आणि तो मी विचारणार। बाबा तुम्हाला शपथ आहे माझी। अक्षरा, का थांबवतेस मला? ऐका माझं बाप, तुम्ही शांत व्हा, बसा बसा, या इकडे बसा। आपण आता घाईघाईत काही चुका नको करायला, म्हणजे आधीच आपल्याकडून खूप चुका झाल्यात बाबा। आता रागाच्या भरात अजून काहीतरी नको व्हायला। अक्षरा, तिला आता आपण जाब नाही विचारला ना तर ती आणखी काय काय करत राहील, आणि मी आता तिला तुझ्या बाबतीत आणखी काही चुकीचं करू नाही देणार। बाबा बरोबर आहे, पण आपण आधीच खूप चुका केल्यात, आता अजून काहीतरी नको व्हायला। म्हणजे बाबा, मी सगळ्यात मोठी ही चूक केली की मला राग आला म्हणून मी घर सोडलं, माझं घर। आणि तुम्ही ही चूक केलीत की तुम्ही नेहमी खरं वागत राहिलात। तुम्हाला राग आला तर तो तुम्ही व्यक्त केलात, खोटेपणा केला नाही। कारण अक्षरा, आपला स्वभाव नाही ना तो। खोटेपणानं तुला जमतो ना मला जमतो, तो बरोबर भुवनेश्वरीला जमतो। बरोबर आहे बाबा, पण आता आपल्याला असं करून चालणार नाही। आपल्याला आपल्या दोघांच्या चुका सुधाराव्या लागतील। म्हणजे काय करायचं म्हणतेस? म्हणजे सगळ्यात महत्वाचं, माझं घर सोडण्याची चूक मी पुन्हा कधीही करायची नाही, आणि तुम्ही कधी खरं वागायचं नाही। खरं वागायचं नाही म्हणजे खोटं बोलायचं असं नाही बाबा, पण नेहमी स्ट्रॅटेजीने वागायचं, विचार करून वागायचं। भगवद्गीतेमध्ये म्हटलंय ना बाबा की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं। आपण तसंच वागायचं, विचारपूर्वक। आपली स्ट्रॅटेजी नाही सोडायची बाबा। आत्ता अधिपतींवर प्रभाव आहे भुवनेश्वरी मॅडमचा, तो प्रभाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला विचारपूर्वकच वागावं लागेल। जेव्हा त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळेल तेव्हा आपण खरं वागायला लागू, तोपर्यंत नाही। अक्षरा, हे तू म्हणतेस ते स्वभावाला मुरड घालून वागणं थोडंसं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन, कारण माझ्या मुलाच्या आणि सोनेच्या संसाराचा प्रश्न आहे। अक्षरा, किती विचारी आहेस, किती हुशार आहेस, एवढी समंजस आहेस। इतकं सगळं होऊन तू अधिपतीसाठी, घरासाठी एवढं करायला निघालीस। त्या गाढवाला जरा किंमत असते ना तुझी तर गोष्टी वेगळ्या असल्या। असं नाहीये बाबा, मला माहिती असं खरंच नाहीये। आत्ता भुवनेश्वरी मॅडम आहेत आमच्यामध्ये म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत, आणि ती बरोबर तुमच्यामध्ये उभी राहते, तुमच्यातले प्रॉब्लेम्स वाढवते। आता सुद्धा बघ ना, एकदा घर सोडून गेल्यानंतर तू पुन्हा आली होतीस अधिपतीला भेटायला, हे तिनं कळू दिलेलं नाही अधिपतीला। त्याला हे माहितीच नाहीये। तो आपल्या घरात चिडचिड करत बसलाय, मास्तरीन बाईसनीच यायचं नाही, मग आम्ही कशाला आणाय जाऊ, बसू द्यात तिथंच, हे सगळं चाललंय त्याचं। मी त्याला सांगतो खरं काय ते। नाही बाबा प्लीज, ही चूक करू नका प्लीज, थांबा। आत्ता तुम्ही काहीच बोलू नका, आत्ता सगळे हुकमाचे की आपल्याकडे बाबा।
हा डाव तुम्ही भुवनेश्वरी मॅडम कडे देऊ नका. अक्षरा, पण अधिपतीला खरं सांगायला काय हरकत आहे? बाबा तुम्ही आता त्यांना सांगितलं तर अधिपती डोक्यात राख घालून घेतील. लगेच भुवनेश्वरी मॅडमना प्रश्न विचारतील. मग त्यांना वेळ मिळेल आणि त्या काहीतरी खेळ करतील. आणि ज्याला तोंड देण्याची आपली तयारी नाही आता. बाबा हे बघा, आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. आपल्याला फक्त थोडी वाट बघायची आणि शांत डोक्याने सगळं करायचंय. एवढं लक्षात ठेवा प्लीज. बाबा मला वचन द्या प्लीज. आपण एकमेकांना सांगितल्याशिवाय काहीही करणार नाही. ऐक ना बाळा, तू वचन नको मागू. घरात जशी परिस्थिती येईल तसं मी वागायचा प्रयत्न करेन. मला कळलंय तुला काय म्हणायचंय, पण वचन नको. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा बाबा, पण प्लीज मला वचन द्या. काहीही करण्याआधी आपण एकमेकांशी बोलू आणि मगच ते करू. मी शब्द देतो तुला. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू जे सांगितलेस ते तसं वागायचा प्रयत्न करेन मी. माझा तुझ्यावर विश्वास आहे. बाळा, मी निघू आता. हो. येतो. काळजी घे. आणि बाळा, मी घरी वाट बघतोय तुझी. बाबा मी आता घरी परत येईन तर माझ्या अटींवर. आणि ज्या बाईनं तुम्हाला गुडघ्यावर आणलं तिला मी गुडघ्यावर आणलं, हे नक्की. काय झालंय? मला असं आरोप्यासारखं का उभं केलं इथे मगाचपासून? आणि असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? तू का केलंस असं? काय केलं? अच्छा, म्हणजे तुला माहिती नाही तू काय केलंस ते? आई अगं प्लीज मला मुद्दा सांगतेस का काय झालंय ते? तू ताईचा पाठलाग का केलंस? काय गरज होती तुला हे करण्याची? अच्छा, म्हणून मला इथे आरोप्यासारखं उभं केलंय काय? मला वाटलं तुम्ही माझं खरं तर कौतुक कराल. अगं, पाठलाग करण्यामध्ये काय कौतुक करण्यासारखं काम केलंयस तू इरा? चुकीचं वागलीयस तू. म्हणजे मी करते ते सगळं चूक आणि ताई करते ते सगळं बरोबर. माझा चांगला हेतू तुम्हाला दिसत नाही का ग? पाठलाग करण्यामध्ये काय चांगला हेतू असू शकतो मला कळेल का? आई अगं कळायला नको का की ताई कुठे जातीये, काय करतीये हे कळायला नको आपल्याला? कसं आहे, ती नेहमीच करते ना. आपल्याला एक सांगते, बाहेर जाऊन दुसरंच काहीतरी करते. तर ती अधिपतींना भेटतीये का नाही भेटतीये हे आपल्याला कळायला नको का? ती ना खरं काय ते कधी सांगतच नाही, फक्त आपल्या स्वतःच्या डोक्याने काम करत असते. आता त्या दिवशी आपण मेहनतीने एवढी पोलीस कंप्लेंट केली, नंतर काय केलं तिने? स्वतःचं डोकं वापरून पोलीस तक्रार मागे घेतली ना. आपण जे काही करतो ना ते तिच्या भल्यासाठी करतो, पण तिला ते दिसतच नाही. त्यावर पाणी फेरते ती नुसती. तिच्या मनात काय चाललंय ते आपल्याला ती कधीच सांगत नाही. म्हणून पाठलाग करावा लागतो मला तिचा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.